आज आपण बटाट्याचे पराठे ही रेसिपी बघणार आहोत। पोट भरेल पण मन भरणार नाही असे हे पराठे आहेत, एकदम गुबगुबीत, कडेपर्यंत गच्च भरलेले। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मैदा घेतलेला आहे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बघा तूप घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे किंचित, आणि थोडं पाणी टाकून ना ते पीठ आपण नॉर्मल असं मळतो ना तसंच ते मळून घ्यायचं आहे। पीठ बघा मळून झालेलं आहे। आता वरून थोडंसं त्याला तेल लावून परत एकदा मळून ते झाकून ठेवलेलं आहे। बटाटे उकळून घेतलेले आहे, 4 बटाटे घेतलेले आहेत, ते किसून घेतलेले आहेत बघा। त्याच्यामध्ये कांदा हातावर ओवा चुरून टाकते आहे, धने जिरे पावडर, लाल मसाला, हळद, हिंग, जे घरामध्ये मसाले आहेत ना जे तुम्ही त्याच्यात टाकू शकता। थोडीशी बडीशेप टाकलेली आहे आणि हिरवी पेस्ट टाकलेली आहे, मिरची आलं लसूणची। चवीनुसार मीठ घेऊन बघा, कोथिंबीर टाकून चांगलं ते असं व्यवस्थित मिक्स करून त्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आपलं पीठ पण मळून झालेलं आहे। पटकन पराठे करायला घेऊया। पराठे करायला एकदम सोपे आहेत बघा। छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असा बटाट्याचा गोळा घेतलेला आहे मिश्रणाचा बघा। त्याच्यामध्ये भरून व्यवस्थित हाताने त्याला पहिला असं चांगलं प्रेस करून नंतर पटकन लाटण्याने लाटून पटापट असे मी पराठे हे करून घेतलेले आहेत। तुम्ही तर रात्री बटाटे शिजवून ठेवले ना आणि सकाळी केले ना तर पराठे एकदम पटकन होतात, काहीच वेळ नाही लागत। मुलांच्या डब्याला मस्त असे गुबगुबीत पराठे तुम्ही देऊ शकता, छान असे। एक खाल्लं तरी पोट भरून जातं। मस्त बघा, एकदम छान असे हेल्दी फूड आज आपण बघितलेलं आहे। पूर्ण कडेपर्यंत बटाट्याचं मिश्रण भरलेलं आहे पराठ्यामध्ये। तर बघा पराठे मस्त गरमागरम तयार आहे। तर तुम्ही ह्याच्यावर कोणतीही चटणी सर्व करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा।